हॅलो फ्रेंड्स, गेल्या वर्षी आपण स्पर्धा परीक्षा ट्रिक्स हे नवीन चॅनल चालू केलं होतं, पण त्याच्यामध्ये ते काही कारणास्तव 2च व्हिडिओ टाकण्यात आले. आजपासून आपण बेसिक यासाठी स्पर्धा परीक्षा सिरीज चालू करतो आहोत. तर त्याच्यामधला आपण सुरुवातीचा घटक घेऊया, संख्याज्ञान. संख्याज्ञानला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? नंबर नॉलेज. संख्याज्ञान म्हणजे नंबर नॉलेज. आता पहा बाळांनो, अंक म्हणजेच डिजिट. मग कोणते आहेत हे अंक? पहिल्यांदा आपल्याला अंक आणि संख्या जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. डिजिट कोणते आहेत? तर 1 2 3 4 5 6 7 8 9 हे डिजिट आहेत. आणि कुठलीही संख्या या याच डिजिट पासून काय होते? तयार होते. म्हणजे कसं पहा, 57 ही संख्या आहे, याला आपण 2 अंकी संख्या म्हणतो. काय म्हणतो? 2 अंकी संख्या. कारण या संख्येमध्ये, या 57 संख्येमध्ये, 57 संख्येमध्ये 2 डिजिट आलेले आहेत, 5 आणि 7. जर 4 लिहिलं आपण नुसतं तर ही आहे 1 अंकी संख्या. ही काय आहे? 1 अंकी संख्या. त्याचप्रमाणे आपण 3 अंकी संख्या लिहू शकतो, 4 अंकी संख्या लिहू शकतो, 5 अंकी, 6 अंकी. या प्रकारे आपण या डिजिटचा वापर करून संख्या तयार करू शकतो. आता स्पर्धा परीक्षेमध्ये या 1 ते 100 संख्येवर तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, ते कसे प्रश्न आहेत ते आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. आता इथं मी 1 to 100 नंबर्स काय केलेले आहेत? लिहिलेले आहेत. मग या 1 to 100 नंबरवर प्रश्न कसे विचारले जातात? 1 ते 100 संख्येमध्ये, 1 ते 100 संख्येत शून्य किती वेळा येतो? शून्य किती वेळा येतो? हाऊ मेनी टाइम्स 0 इज ऑकर्स इन 1 to 100 नंबर. तर आपण हा प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलाय तुम्हाला, आणि आपण जर असे 0 काउंट करत राहिलो तर आपला वेळ खूप जाईल. बघूयात आपण 0 काउंट करायला आपल्याला किती वेळ लागतो. 1 2 3 4 5 6 7 8 9. या 100 मध्ये 2 आहेत, त्याच्यामुळे हा 10 आणि हा 11. म्हणजे 1 ते 100 मध्ये शून्य किती वेळा येतो? 11 वेळा येतो. तसंच तुम्हाला काय विचारतील, 1 ते 100 संख्येमध्ये 1 किती वेळा येतो? 1 हा अंक किती वेळा येतो? तर आपण 1 हा अंक किती वेळा येतो ते पाहूयात. त्याच्यानंतर तुम्हाला मी याच्यावरचा एक चार्ट बनवून देणार आहे. तो चार्ट पाहिल्याच्या नंतर सगळं तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा आता, 1 2 3 4 11 मध्ये 1 हा अंक 2 वेळा आहे, त्याच्यामुळे आपण हा 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि हा 21. म्हणजे 1 ते 100 संख्येमध्ये 1 हा अंक किती वेळा आहे? 21 वेळा आहे. तसंच तुम्हाला 2 3 4 5 6 7 8 9 ह्या अंकाबद्दलचे प्रश्न विचारले जातात. कधी कधी प्रश्न कसा येतो? 1 ते 100 संख्येमध्ये 1 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या किती? 1 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या किती? 1 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या. बघा, प्रश्न नीट समजून घ्या. 1 अंक किती वेळा येतो नाही, 1 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहेत ते पाहायचंय आपल्याला. 2 अंकी संख्या म्हणजे 2 डिजिट, 2 डिजिट नंबर. बघा, कशामध्ये 2 डिजिट नंबर येतो? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. किती येतात? 17. कुठं राहिलंय का बघा अजून? हा, 18. म्हणजे 1 अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहेत? 18 आहेत. मग कधी कधी प्रश्न कसा येतो? 2 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या किती? 3 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या किती? ह्या सगळ्यांचा जर व्हिडिओ करत बसले तर व्हिडिओ खूप लेंदी होईल. त्याच्यामुळे मी तुम्हाला काय करते,
पूर्ण एक चार्ट बनवून देते. ते चार्ट पाहिल्याच्या नंतर तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल की आपल्याला कसं कसं शिकायचं आहे ते. कधी कधी प्रश्न कसा येतो बाळांनो, 2 हा अंक एकक स्थानी असणाऱ्या संख्या किती? एकक स्थानी म्हणजे पहा, 2 हा अंक एकक स्थानी, बघा हे नंबर आहेत, हा एक नंबर आहे, तर ह्या नंबर पैकी डावीकडून पहिला अंक जो असतो तो असतो एकक, त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो युनिट. हा अंक असतो दशक, याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो टेन्स. याला म्हणतो आपण शतक म्हणजेच 100, आणि ह्याला काय म्हणतो आपण? हजार. ह्यालाच सहस्त्र एक नाव आहे, आणि इंग्लिश मध्ये आपण याला म्हणतो 1000. म्हणजे ह्या अंकांचा आपण परत शिकणार आहोत, फक्त सध्या तुम्ही एकक आणि दशक लक्षात ठेवा. प्रश्न कधी कधी कसा येतो, 1 हा अंक एकक स्थानी असणाऱ्या संख्या किती? एकक स्थानी असणाऱ्या म्हणजे 1 हा अंक एकक स्थानी पाहिजे, तशा असणाऱ्या संख्या किती? अशा प्रकारचे विविध प्रश्न आपण एकाच चार्ट मध्ये कव्हर करूया. तो चार्ट मी तुम्हाला इथं ड्रॉ करून देते. पहा हा चार्ट. आता हा चार्ट वाचायचा कसा किंवा लक्षात कसा ठेवायचा? बघा मी इथं अंक दिलेले आहेत 0, 1, 2 ते 9. 2 ते 9 म्हणजे कोणते? 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आता हा चार्ट वाचायचा कसा? 0 किती वेळा येतो? 1 ते 100 संख्यांचं चालू आहे बरं का फक्त आपलं हे. 0 किती वेळा येतो? 11 वेळा येतो. 0 असलेल्या संख्या किती आहेत? 10 आहेत, 10. 0 असलेल्या 2 अंकी संख्या किती आहेत? 9. तसेच 1 हा अंक किती वेळा येतो? 21 वेळा येतो. 1 ते 100 संख्येमध्ये 1 हा अंक असलेल्या संख्या किती? 21. 1 ते 100 मध्ये 1 हा अंक असलेल्या 2 अंकी संख्या किती? 18. तसेच 2 ते 9 याच्यामध्ये आपण 3 घेऊ शकतो, 4, 5, 6, 7, 8, 9. मग 1 ते 100 मध्ये 2 किती वेळा येतो? तर 20 वेळा. तसेच 3 पण 20 वेळा येतो, 4 पण 20 वेळा येतो, अप टू 9 पर्यंत. 2 अंक असलेल्या संख्या किती? 19. आणि 2 हा अंक असलेल्या 2 अंकी संख्या किती? 18. आता हा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. इथं किती वेळा येतो? 11 वेळा. पण असलेल्या संख्या 10 कशामुळं? कारण 11 हा जो नंबर आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये 1 हा 2 वेळा येतो, 11. त्याच्यामुळे आपण ह्या 11 मधनं 1 इथं मायनस केलेला आहे. मग असलेल्या 2 अंकी संख्या किती? 9. का बरं मायनस झाले? कारण 1 हा डिजिट जो आहे, 1 हा तो एकच अंकी आहे, किंवा 100 हे 3 डिजिट नंबर आहे, त्याच्यामुळे आपण ह्याला याच्यातून मायनस केलेला आहे. बघा 1 किती वेळा येतो? 21 वेळा येतो. आणि 1 हा अंक असलेल्या संख्या किती आहेत? 20 आहेत. 1 हा अंक असलेल्या संख्या किती आहेत? 20 आहेत. आणि 1 हा अंक असलेल्या 2 अंकी संख्या किती आहेत? 18 आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये सांगायचं राहिलं मला तुम्हाला की 21 वेळा येतो, पण असलेल्या संख्या 20च कशामुळे आहेत? तर इथं सांगितलं मी तुम्हाला ह्या 11चं. 20 कशामुळे आहेत? तर 11 हा जो नंबर आहे त्याच्यामुळे 1 हा 2 वेळा येतो, त्याच्यामुळं अंक असलेल्या संख्या इथं 20 येतात. ठीक आहे. आणि 2 अंकी संख्या किती येतात? त्याच्यामध्ये 18 येतात. तसेच 2 ते 9, 20, 19, 18 असा क्रम तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. 0 किती वेळा येतो म्हटलं तुम्हाला? इथं 11 वेळा सांगितलंय 0. आणि 0 असलेल्या संख्या 10 कशामुळे? कारण 100 मध्ये 0 हा 2 वेळा येतो, पण 100 ही एकच संख्या आपण गृहीत धरतो, पण 0 काउंट करताना 2 वेळा घेतो म्हणून 11 वेळा 0 येतो. पण 0 असलेल्या संख्या किती आहेत? 10 आहेत. आता हा प्रश्न नीट लक्ष देऊन पहा. 1 ते 100 मध्ये 7 हा अंक नसलेल्या संख्या किती? आता अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तर कशी द्यायची? सुरुवातीला बघा, असलेल्या संख्या किती आहेत? 19 आहेत. असलेल्या संख्या किती आहेत? 19 आहेत. मग असलेल्या संख्या 100 मधनं मायनस करायच्या, तर किती येईल मग आपला आन्सर? 81. म्हणजे 1 ते 100 मध्ये 7 हा अंक नसलेल्या संख्या किती आहेत? 81. आता मी हा तुमच्यासाठी प्रश्न देते मी. 1 ते 100 मध्ये
1 हा अंक नसलेल्या संख्या किती? तुम्ही ह्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये पाठवा. उद्या भेटूया याच्या पुढचा भाग घेऊन. तोपर्यंतसाठी सर्वांना बाय बाय. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.